नमस्कार, मी गौरी टिळेकर. HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. आम्ही अन्य काहीही सहन करू, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला हात लावलेलं खपवून घेतलं जाणार नाही. तुमचे सरकार उलथवून टाकू, विस्तवाशी खेळू नका, प्रेमाचा सल्ला देतोय, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना खास आपल्या शैलीत इशारा दिलाय. शरद पवार कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक आणि राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी मोदींना हा इशारा दिलाय. आपण यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभर भाजप विरुद्ध प्रचार करणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय. त्याप्रमाणे आता मनसेकडून अधिकृतरित्या राज ठाकरे यांच्या पुढच्या काही दिवसांसाठीच्या आयोजित सभा आणि दौऱ्यांचा तपशील देण्यात आलाय. नांदेडमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. त्याचप्रमाणे पुढच्या काही दिवसांमध्ये नांदेड व्यतिरिक्त सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि रायगड येथे देखील राज यांच्या जाहीर सभा होतील. जेट एअरवेज कंपनीची बहुतांश विमानांची उड्डाणं गुरुवारी रात्रीपासून बंद आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणं होणार नसल्याची माहिती मिळते. दरम्यान विमान उड्डाण सेवा बंद असल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा होतोय. जेट एअरवेज सध्या गंभीर आर्थिक समस्येचा सामना करते. नरेश गोयल यांनी काहीच दिवसांपूर्वी जेट एअरवेजच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी हे वीर सावरकरांना भित्रा म्हणतात. सावरकरांना भित्रा म्हणणारा राहुल गांधींसारखा नालायक माणूस संसदेत पोहोचता कामा नये, असा एकेरी उल्लेख करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ इस्लामपूरमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. पाकिस्तानमधील क्वेटा शहरात शुक्रवारी भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळते. या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील क्वेटा येथील हजारगंजमधील सब्जी मंडीत हा स्फोट झालाय. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.